नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज 19 डिसेंबर 2025 वार शुक्रवारचा दिवस आहे आणि आज 2025 या वर्षाची शेवटची दर्श अमावस्या आहे. ही सगळ्यात मोठी अमावस्या आहे. म्हणून या अमावस्याला तुम्ही तुमच्या घराची या वस्तूने नजर काढायला अजिबात विसरू नका. कारण मित्रांनो, आपल्या सगळ्यांनाच हवं असतं की नवीन वर्ष आपल्या सगळ्यांना सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे जावो. ज्याही वाईट साईट किंवा अडचणीच्या गोष्टी या 2025 या जुन्या वर्षात झाल्या, त्या आपण 2026 या नवीन वर्षात घेऊन जायला नको. घरातल्या अडचणी, घरातल्या बाधा, घराला कोणाची नजर लागली असेल, सगळं वाईट साईट, राहू केतू, नकारात्मकता हे आपण इथेच सोडून जायला पाहिजे. तर आपल्या घरावरून सगळ्या बाधा, सर्व अडचणी, नजरदोष, वाईट नजर दूर करण्यासाठी तुम्ही आज संध्याकाळी 7 वाजेच्या आत तुम्ही तुमच्या घराची नजर काढायची आहे. आता ही नजर कोणत्या वस्तूने आणि कशी काढायची, तर आधी वस्तू समजून घ्या. तुम्हाला खडे मीठ घ्यायचे आहे. जे खडे मीठ असते सफेद रंगाचे, ते तुम्हाला घ्यायचे आहे. एका ताटलीत किंवा ताटात ते मीठ तुम्ही घ्यायचे आहे आणि तुमच्या घराच्या बाहेर, उंबरठ्याच्या बाहेर जाऊन उभं राहायचं आहे. घराचा आत तुम्ही बघत आहात असं उंबरठ्याच्या बाहेर जाऊन उभं राहायचं आहे ताटलीत मीठ घेऊन. आणि आपल्या उजव्या हातात ते ताट किंवा ताटली घ्यायची आणि आपण जसं आरती ओवाळतो तसं वरून, दरवाजाच्या वरून खालपर्यंत आपण 7 वेळेस तसं गोल ओवाळून घ्यायचं आहे ते मीठ. आणि त्यानंतर ते मीठ घराचा आत घेऊन जायचं नाही, तर एखादी बकेट किंवा पाण्याचे एखादं भांडं आधीच आपण घराच्या बाहेर ठेवायचं आहे भरलेलं, आणि त्यामध्ये ते मीठ टाकून द्यायचं आहे. एखादी मग ठेवला तरी चालेल आणि त्यामध्ये ते ताटलीतलं किंवा ताटातलं मीठ टाकून द्यायचं आहे. तसंच ते मीठ राहू द्यायचं जोपर्यंत ते वितळत नाही. ते मीठ पाण्यात विरघळलं की ते पाणी तुम्ही अंगणात फेकायचं आहे. अंगणात त्याचा सडा टाकायचा आहे किंवा दुसऱ्याकडे कुठेही फेकलं तरी चालेल, पण ते पाणी किंवा ते मीठ घरात आणायचं नाही. आता मीठ किती घ्यायचं, तर आपली 1 मूठभर मीठ घेतलं तरी चालेल. 5-10 रुपयाचं मीठ तुम्ही घेतलं तरी चालेल ताटात, ताटलीत, आणि ओवाळायचं आणि पाण्यात टाकून द्यायचं. पाणी घराच्या बाहेर टाकून द्यायचं. फ्लॅटमध्ये राहत असाल तर बिल्डिंगच्या खाली जाऊन टाका. तर अशा रीतीने तुम्ही तुमच्या घराची नजर काढायची आहे, जेणेकरून तुमच्या घरावर कोणती समस्या, अडचण, विपदा, नकारात्मकता येणार नाही. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.